कुठं चालले वहिनी? आता काय सांगाव तुम्हाला, काय झालं? तुमचा तो मित्र दिवस रात्र 10 रुपये आम्हाला नुसता त्रास देतोय. चालले मी माझ्या भावाकडे माझ्या पोरीला घेऊन. असं आता का? परत येणारच नाही मी. आणि पोरीला संगे घेऊन चालले काय? मग तिला काय एकटी सोडू होय? मुलीला का नेऊ? मुलीला मी नेतो. असं करू नका. तुम्हाला काय भांडत बसायचं ते बसा. मुलीला माझ्याकडे सोडा, मी तिला शाळेत घालतो. ही आमची इथं आश्रम शाळा एक चांगली आहे आणि तिच्या काय शिक्षणात तुम्ही वाटोळ करू नका. तुम्हाला काय भांडायचं तिकडे भांडत बसा. नको नको, माझी लेख माझ्या जवळ बरी. या दिवस मान चांगले नाही, मी मा पोरीला एकटी नाही सोडणार. अहो मी परखा नाही, मित्रच आहे त्यांचा. मित्र काय करता मित्र? अहो वहिनी, तुमच्या पुढे हात जोडतो. तुम्ही मुलीच्या शिक्षणाचं वाटोळ करू नका. तुम्ही नावर बायको, तुम्हाला काय तिकडे भांडायचं नाही ते भांडत बसा. द्या बरं इकडे बाळाला. चल बाळा. द्या भाऊ, माझ्या लेकीची काळजी घ्या पण बरं का. बर बर, तुम्ही काळजी नका करू. राम राम. नमस्ते, बस ना. आमच्या मित्राची मुलगी नाना म्हणून, चाल, हिला तुमच्या शाळेत घालायचंय. काहीच अडचण नाही. आणि नानांचं काय आहे, ते काय जास्त, त्याच्यामुळे ह्याची मुलीचा खर्च आहे ना शाळेचा सगळा मी स्वतः करणार आहे. कारण की नाना माझे मित्र आहेत म्हणून साठी. ठीक आहे, तुम्ही योग्य ठिकाणी आलात. ही आश्रमशाळा आहे. आश्रमशाळेमध्ये इतर मागास बहुजन कल्याण अहिल्यानगर अंतर्गत पूर्णतः मोफत शिक्षण आहे मुला आणि मुलींना. हा तिला सकाळी 8 वाजता दूध मिळेल. हा 2 वेळेस जेवण असतं चांगल्या पद्धतीचं, वरण भात, 2 भाज्या वगैरे. पूर्ण शिक्षण मोफत आहे. वह्या, पुस्तकं, दप्तर, पाटी, पेन्सिल, त्याचबरोबर त्या आरोग्याची, निवासाची पूर्णतः शासन जबाबदारी घेत आहे. तिला एकही रुपये खर्च करायची गरज नाही. शासनाने पूर्णतः मुले आणि मुलांना मोफत शिक्षण दिलं आहे. मग तर लय चांगलं आहे सर. नाहीतर मी तर पाहिजे तो खर्च करायला तयार होतो या बाळासाठी. काही कारण की नाना आहेत ना, भरपूर त्रास देतात घरच्यांना, बायकोला, मुलांना. आणि ऊस थोडा घेऊन चालले होते. बरं सर, लगेच ऍडमिशन घेऊन टाका. ठीक आहे, नाव सांगा. आणि नाव तिचं वैष्णवी पटोळे. इयत्ता 7वी. ठीक आहे, ते नाव घेतं. ऍडमिशन झालं तिचं. हो, थँक्यू. तुम्ही चांगलं काम केलं. एका मुलीला शिक्षणाचा प्रभाव आणलं. वाचून मी आलो. ठीक आहे, मला आता असं करा. गरीबाची मुलगी आहे. आणि इतर पालकांना पण सांगा, म्हणजे जे शिक्षक वंचित ते शिक्षक आले पाहिजेत. अशा पद्धतीत चांगलं काम केलं तुम्ही. तुमचं अभिनंदन. हो, गप्पाई गप. बरं का, बरं का. आणि राव दे तुला 10-5 रुपये. येऊ का मग मी? अब्दुल कलाम हे यांच्याविषयी थोडक्यात मी माहिती सांगतो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती होते. आणि ते फक्त राष्ट्रपती नव्हते, तर त्याचबरोबर ते आपल्या देशाचे एक अणुशास्त्रज्ञ होते. त्यांनी आपल्या देशाच्या त्यांना एक मिसाईल मॅन या नावाने आपल्या देशामध्ये जगामध्ये एक ओळख आहे. त्यांनी आपल्या देशाच्या संरक्षण यंत्रणेमध्ये अनेक शस्त्रास्त्रांचा म्हणजे अनेक मिसाईल क्षेपणास्त्रांचा समावेश केला. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना आपल्या भारत सरकारतर्फे पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न यासारखे सर्वोच्च नागरी असलेले पुरस्कारही त्यांना आपल्या शासनाने दिले, भारत सरकारने. आता आपलं जे विद्यार्थी आहेत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आपल्याला काय असं स्कॉलरशिप वगैरे काही घेता येईल काही? आपण काय केलंय, इयत्ता 4थी आणि 7वी स्कॉलरशिपचे आपले तासिका चालू आहे.
चालू वर्ष नवोदयचे सुद्धा एक्स्ट्रा तास घेतोय आपण. आणि जे मुलं अप्रगत आहेत, शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे, त्यांच्यासाठी आपण मॅडम आणि सरांना एक्स्ट्रा क्लासेस लावले. शाळा सुरू तर 5 ते 6:30 आणि शनिवारी 12 ते 1:30. आणि स्कॉलरशिपचा विषय आपण वर्गात घेतो आणि मध्ये लंच ब्रेकमध्ये त्यांना मुलाला बसवतो. आणि जे मुलं कच्चे आहेत त्यांच्याकडे आपण ऑन द स्पॉट करून घेतो. मग सोमवारपासून आपण क्लास सुरू करू ना. हो बरोबर. ठीक आहे. काय वाटतंय, कारण आता हे बघा स्कॉलरशिप परीक्षा जवळ आली, मला वाटतंय 3 महिने असेल अजून. त्याच्यामुळे आतापासून जर सुरुवात केली तर मुलांना सोपं जाईल ना परीक्षा द्यायला. हा, लेट कशाला करायचं. आता विषय असा आहे, मॅडमची बुद्धिमत्ता चांगली. मॅडम बुद्धिमत्ता तुम्ही घ्या, हो तुम्ही मराठी घ्या, मी गणित घेतो. बर, लक्षात तिन्ही विषय कव्हर होतील आणि प्रत्येक टॉपिक घ्यायचा, प्रत्येक स्वाध्याय सोडून घ्यायचा. बर. मी वैष्णवीच्या आई तिला भेटायला आले होते. कोणती वैष्णवी. ते नाही का देवा भाऊना आणून सोडली होती बघा. हा वैष्णव बटोय. अहो सर, ती पोरगी लय हुशार आहे, तो आपलाय वर्गात. अरे वा. साहेब, माझं लेकरू लय गुणाचं आहे बघा. पण आता काय करावा, नशिबाचे भोग. तुमच्या स्वातीत गेले, तुमच्या पत्रात टाकले, तुम्ही सांभाळून घ्या. मला आहे ना तिला लय मोठं करायचंय बघा. तिला लय शिकवा साहेब. हो चौधरी मामा, वैष्णवला बोलवा, तिचे पालक आलेले आहेत. आली वैष्णवी आली. कशी बायको काल माता नाही इकडं चांगली राहायचं, लय शिकायचं, लय मोठं व्हायचं. बाईला सणाला उलटून बोलायचं नाही, हा त्यांना त्रास द्यायचा नाही, त्यांचं ऐकायचं सगळं. हा बाई, हा चांगलंच करायचं. पोट दुखत नाही ना. पोट दुखत नाही ना. बिस्कुटाला पैसे दे. त्रास नाही द्यायचा. गुड मॉर्निंग. सिट डाऊन. आले का मग सगळ्यात? बर. मग कशी झाली आजची सकाळ? छान झाली. बर. काय नाही शिकवलं मग तुम्हाला? बर. आहे का मग लक्षात? बर बर ठीक आहे. हा का? बरं झालं, अजून मारा या कुणाकडे. 25% पुढारी जरी 100% उधारी उघडी पडती. मॅडम, आपला वर्ग चालू आहे, इथं मुलांचा गोंधळ चालला आहे. मॅडम एक मिनिट, तुमच्याशी बोलतोय मी. सर तुम्ही? मी वर्गात येऊन 5 मिनिटं झाले. वर्गामध्ये किती प्रचंड गोंधळ आहे. आम्हाला पालकाचे फोन येतात की गुणवत्तेला आपण बांधलेलो आहोत, मुलांची ॲडमिशन आपण गुणवत्तेवर घेतो. तुम्ही चालू वर्गामध्ये टीचिंग करायचं सोडून फोनवर बोलताय, ही बेशिस्त वर्तन आहे. अहो नाही सर, ते चुकून झालं आणि जस्ट कॉल आलता आता मला. ठीक आहे, आपण वर्गामध्ये मोबाईल आणायचं नाही अशी मी तुम्हाला नोटीस दिलेली. आपला सेलफोन ऑफिसमध्ये जमा करायचा, शाळा सुटल्यानंतर बोलायचं काय जेवण सुट्टीवर बोलायचं आहे. इथं आपले 40-50 मुलं आहेत, हे शिकायसाठी आले आहेत. तुम्ही तुमचे वैयक्तिक जे कॉल असतील ते नंतर अटेंड करा ना. त्याला मेसेज टाका, भविष्यामध्ये असं झालं नाही पाहिजे. तुम्ही सुद्धा मुलांनो जर अशा प्रकार काय आलं तर मला लगेच इन्फॉर्म करत जा. मॅडम वर्गामध्ये मोबाईल वापरतात, शिकवत नाही. कुठलीही तुम्हाला प्रॉब्लेम शंका असेल तर मला येऊन भेटत जा, मी ते सॉल्व्ह करेन. याचं लक्षात तुम्ही लक्षात ठेवा, मोबाईल वापर जाऊ नका. बरं. तर काही पालक आहेत, तर त्यांना प्रगतीची माहिती दिली पाहिजे आपण वेगवेगळ्या मुलांचं वागणं कसं आहे, प्रगती कशी, शैक्षणिक खेळामध्ये कशी. या
बसा. सर माझी मुलगी वैष्णवी तुमच्या आश्रम शाळेमध्ये घातली. सर माझ्याकडून लय मोठी चुकी झाली सर. मी माझ्या मंडळीला मुलीला दारू पिऊन मारलं आणि माझा एक खरंच मित्र देवा नाव आहे त्याचं, त्याने ह्या शाळेत आणलं. तिचं शाळेचं नुकसान नाही झालं सर, पण मला चूक कळाली सर. माझ्या लेकीचं मी वाटोळं करीत होतो सर. दारूच्या नशेमध्ये माझं सगळं काय केलं, पण मला पस्तावा आला सर. मला देवानी बुद्धी दिली, माझ्या मुलीला घेऊन जायचं सर. मला तुम्ही आत्तापर्यंत सांभाळलं, माझ्या मुलीला घेऊन जायचं. तिला आम्ही ऐका, देवा भाऊनी आणून टाकली मुलीला. तुमच्या दारूच्या नशेमुळं तुमच्या घरगुती भांडणामुळे ते नुकसान होत आहे. ती मुलगी अतिशय हुशार मुलगी आहे. सरांना विचारा किती हुशार मुलगी आहे ती. नाही सर, मला माझी एकच मुलगी, मला घेऊन जायची सर, नाही ठेवायची सर. मला घरी जाऊन ते शिकवणार नाही ना, फायदा काय होणार घरी त्याचा? नेऊन, एक मिनिट, घरी नेऊन करणार काय तुम्ही? तुम्ही आतापर्यंत सांभाळलं माझ्या मुलीला, मी लय आभारी सर. मला माझ्या मुलीला घेऊन जायचंय. आणि- माझा 6 महिन्यापासून परिवार अस्तव्यस्त झाला. माझी बायको नाही घरात. ऐका सर, रडू नका. ऐका, तुम्ही घरी तुमचा नेणार. आभार आहे. मला माझी मुलगी न्यायची सर, मला नाही अहो ठेवा. पण तुम्ही तिला शिकवणार कसं? शिकवणार मी, माझी शिकवणार, तिथं शिकेन मी. तिला बोलून घ्या. सर आपण मुलीला विचारूया, मुलींची काय इच्छा आहे. चालेल. तुम्ही ठरवू नका, मुलीला ठरवून द्या. हा. ती जर जायचं म्हणली तर काय आमचं म्हणणं नाही, पण ती जर राहायचं म्हणली आम्ही तुमचं ऐकणार नाही. चालेल. ताईंनी विनंती केली होती, देवा भाऊने हात जोडले म्हणून आम्ही तुला घेतलं. त्यांना तुम्हाला शाळेविषयी अजिबात म्हणजे माहिती नाही. देवा भाऊनी यांना इथं आणून टाकली तर सर्व माहिती भेटली. ती अति हुशार मुलगी आहे, चांगलं राहते, तिची काहीच अडचण नाही. नाही सर, पण माझी मुलगी मला घरी न्यायची. मी ती शिकीन. देवा भाऊला विचारलं का? देवा नाही, मला भाऊला नाही ठेवायची सर. देवा मी तुमचा भाऊला आभार आहे. देवा भाऊचं नाही, मला माझी मुलगी न्यायची सर. मला तसं ना करू, माझ्या लेकराला न्यायचं आहे हो सर. ठीक आहे सर, आपण मुलीला मुलीला विचारू, बोलवा. तिचं काय म्हणणं ते पाहू आणि मग ठरवूया. मी मुलीला घेऊन मुलीला घेऊन जायचं तारे. मुलीला घेऊन चालायचं आपल्या घरी आता. काय नाही, नको सर, आम्ही येतो आता. जाय तिचं. या अहो, बघा. तिला विचारा ना आधी. तिची काय इच्छा आहे पहा. कमून बघा, ती म्हणती इथं खूप छान शाळा आहे. चल ना पोरी, आपल्या गावाकडं नको. तिची शिकायची इच्छा आहे बघा. अहो तिथंच शिकायचं. तुम्ही त्यांना गावाला नेऊन काय करणार? तिथं ती शिकल, सगळं तिला समजल, 4 गोष्टी तिला समजून घेईल. थोडं तुम्ही पण ऐका. चल ना बाळा, चल ना. नको. तुमच्या दारूच्या नशेमुळं आणि तुमच्या वादामुळं मुलीचं आयुष्य बरबाद होईल बरं का. ती चांगल्या ठिकाणी आली तर शिकून द्या. 10वी-12वीपर्यंत शिक्षण मोफत होऊन जाणार आहे. तुम्ही ऐका पाटील आमचं, तुम्ही भेटायला येत जा, दर महिन्याला 5 येत जा. नाही, अहो तिच्या भविष्याचा विचार करा ना तुम्ही. हो पोरी नाही. चल बाय, चल. नको. ए चल रे, चल. नको, चल बाय, चल. ए तारे, ही ना पिशवी. चल तारे. तिची इच्छा नाही, मुलीची इच्छा नाही, बदलतच नाही ना तुम्हाला. ती होऊन तयार आहे घ्यायला, ती इच्छा आहे घ्यायची. सांगा, ती शिकायचं म्हणती, तिचा भविष्याचा विचार करा ना तुम्ही. चल वैष्णवी, चल. कम इथं करमत तुला, आणि आपल्या गावाकडे शिकू ना बाई, तिथं मग शाळा आहे. चल, नको ऐकू येड्यावर नको. चल 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 रे तारे, चल चल. आज चल म्हणतोय. तू मला खूप जीव लावते आणि मी पण तुला खूप जीव लावते. खिसे रिकामे वचने भारी सत्य गहाण ठेवल भारी हा खेळ खोट्याचा मुखवट्याचा शब्द गोड नियत काळी साथी म्हणतो आरसा बनून सत्याची गोष्ट सांगणारी. दारूचे व्यसन हे फार वाईट व्यसन आहे. या व्यसनापायी अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. आपल्या मुलाबाळांचं भवितव्य देखील उद्ध्वस्त झालेलं आहे. त्यामुळे दारूचं व्यसन करू नका आणि आपल्या मुलाबाळांना शिकवा, त्यांना त्यांच्या पायावर उभा करा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्यानंतर ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.
हेच आम्हाला आमच्या ह्या एपिसोडच्या माध्यमातून सांगायचं होतं. तर मंडळी, शिक्षण किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला माहीतच आहे. कारण काही घरामध्ये काय होतं, वडील वगैरे घरात दारू वगैरे पितात. त्यामुळं दारू प्याल्यामुळं आपल्या मुलाबाळाकडे त्यांचं लक्ष राहत नाही. पण तसं करू नका, दारू पिऊ नका. आपल्या मुलाबाळाला शिकवा आणि ह्या देशासाठी काहीतरी करा आणि आपल्या भविष्यासाठी काहीतरी करा. आणि हो, अजून एक सांगायचं आहे की अशा अनेक शाळा आहेत, अनाथ आश्रम आहेत, जसं की आज आपली ही शाळा आहे. अशा अनेक शाळा आहेत, तिथे विद्यार्थ्यांना खूप चांगले शिक्षण दिले जातं, त्यांची काळजी घेतली जाते आणि त्यांचं भवितव्य घडवलं जातं. हे पण विसरू नका. आणि त्यातलीच ही एक शाळा आहे